स्वयंपाकाची गाथा तुमच्यासाठी खास आमच्यासोबत करा स्वादाचा अभ्यास। नमस्कार मंडळी, कसे आहात? काहीतरी स्पेशल या युट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे। तर आज आपण बनवणार आहोत काहीतरी स्पेशल पुरणपोळी। त्यासाठी लागणारी सामग्री: चणा डाळ 1 वाटी, गूळ, जायफळ, वेलची, मीठ, हळद, गव्हाचं पीठ, मैदा आणि तूप। आता आपण चण्याची डाळ कुकरमध्ये शिजवून घेऊया। 3 शिट्या लावायच्या आहेत। डाळ आपली शिजलेली आहे, आता आपण घालून घेऊया। कढईमध्ये आपण चण्याची डाळ घेतलेली आहे शिजवलेली। आता आपण गूळ टाकूया। हे एकत्र करून शिजवून घेऊया। तुम्ही बघू शकता आपलं पुरण तयार झालेलं आहे। आता आपण आपलं पुरण चाळणीमध्ये टाकून घालून घेऊया। अशा प्रकारे आपल्याला पुरण करायचं आहे, जेणेकरून जाडसरपणा राहणार नाही आणि आपल्या पुरणपोळी छान होईल। थोडं थोडं पाणी टाकून पीठ मळून घ्यायचंय। 2 चमचे तेल टाकूया आपण। आणि टाकूया लगेच। पिठाचे गोळे करून घेऊया। हाताला थोडं तेल लावलेलं आहे। अशा प्रकारे वाटी तयार करून घ्यायची आहे। आता ह्याच्यामध्ये आपल्याला हे पुरण भरायचंय। पॅक करून घ्यायचे गोल। आता आपण इथे पोलपाटाला एक कपडा लावलेला आहे, जेणेकरून आपलं पुरण चिकटलं नाही पाहिजे पुरणपोळी। आता आपण ह्याच्यावरती एक लाटून घेऊया। सुकं पीठ लावून घ्यायचंय। आता आपण हे लाटून घेऊया। कपडा लावल्यामुळे खूप छान लाटता येते। झालेली आहे। आता आपण थोडं तेल लावून घेऊया। छान अशी पुरणपोळी आपण भाजून घेऊया। आपल्याला ही पुरणपोळी छान अशी भाजून घ्यायची दोन्ही साईडनी तूप लावून। थोडं थोडं तूप लावूया आपण। छान अशी झालेली आपली पुरणपोळी। आता दुसरा गोळा घेतलेला आहे, त्याला तेलामध्ये घेतलेलं आहे करून पूर्ण। सुकं पीठ नाही लावायचं आपण याला। गोळा करून घेऊया। पुरण भरूयात आपण याच्यामध्ये। आता असं गोळा करून घ्यायचे। आणि आता आपल्याला उलपटाला कपडा
तेल लावूया आपण फुलपाटाला. आणि असं हाताने करून लाटून घेऊया. तेल भरपूर लावायचं आपल्याला, कारण ही आपली तेल पुरी आहे. पातळ लाटायची हाताने. छान अशी झालेली आपली पुरणपोळी. आपल्याला 2 छोटे छोटे गोळे करायचे आहेत. ज्या कोणालाही पुरण भरून लाटता येत नाही त्याने 2 गोळे करून पुरणपोळी बनवू शकता. अशा 2 छोट्या पुऱ्या लाटून घ्यायचे. आपण दोन्ही चपात्या एकदम सेम लाटलेल्या आहेत. ह्याच्यामध्ये आपल्याला पुरण भरायचं आहे. दुसरी आता आपण दुसरी पुरी पण ह्याच्यावरती ठेवलेली आहे. आता आपण थोडंसं पीठ लावून लाटून घेऊया. अशा प्रकारे हे बंद करून घ्यायचं आपल्याला. आता आपण पातळ लाटून घेऊया. ही आपली 2 पोळ्या लाटून घेतलेली पोळी आहे पुरणपोळी. आता ही आपली पुरणपोळी खरपूस अशी भाजून झालेली आहे. आपण सर्व करून घेऊ. तयार झालेला आहे. तुम्ही नक्कीच बनवून बघा आणि आपल्या चॅनलवर नवीन असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. काहीतरी स्पेशल खाऊ आणि आरोग्याने आनंदी राहू. धन्यवाद.